दर्शनला जायचं नि जायचं, आनंद पोटात माझ्या मायना मायना, आनंद पोटात माझ्या मावेना. नमस्कार मंडळी, मी विशाल शिवराम मसूरकर आणि स्वागत आहे आपल्या विगमी अर्थात विचारांच्या घरीतल्या मी या यूट्यूब चॅनलवरती. मंडळी, सर्वप्रथम आपणा सर्वांना इंग्रजी नूतन वर्ष, दिनदर्शिका नूतन वर्ष 2026च्या मनपूर्वक शुभेच्छा. आज आहे वर्षाचा दुसरा दिवस, 2 जानेवारी 2026 आणि आम्ही सहकुटुंब सहपरिवार चाललेलो आहोत हे श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या दर्शनाला, आणि तेथूनच आम्ही जाणार आहोत ते अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी. तर हा प्रवास असणार आहे कल्याणपासून कलबुर्गीपर्यंत आणि तिथून आपण जाणार आहोत गाणगापूरला आणि तिथून असणार आपलं परतीचा जो प्रवास असणार आहे तो अक्कलकोटवरनं आपण पुन्हा आपल्या बदलापूरच्या घरी येणार. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 5:20. आपण 6:15ची ट्रेन पकडणार आहोत बदलापूरवरनं. तिथून आपण जाणार आहोत कल्याणला आणि कल्याणनंतर आपला हा प्रवास सुरू होईल. तर एकंदरीत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या घरापासून ते गाणगापूरपर्यंतचा प्रवास, त्या प्रवासामध्ये आपल्याला म्हणजे कोणत्या गोष्टी पाहता येतील त्या दाखवण्याचा प्रयत्न असेल. मंदिराच्या आसपास जर आपल्याला चित्रीकरणासाठी परवानगी असेल, मंदिराच्या ठिकाणी जर परवानगी असेल तर आपण नक्कीच मंदिराचा परिसर आणि मंदिराच्या आतल्या काही गोष्टी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि सोबत प्रवासाची माहिती, आपण कुठे राहणार आहोत किंवा काय, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहितीसहित दाखवण्याचा प्रयत्न असेल, जेणेकरून आपण कधी अक्कलकोट किंवा गाणगापूरला आपण प्रवास करणार असेल तर या व्हिडिओच्या सहाय्याने आपल्याला नक्कीच मदत होईल. तर एक खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ होणार आहे. तर आपल्या व्हिडिओ नक्की आवडेल आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मम्मीचं नामस्मरण चालू आहे. ते विघ्नेश पप्पा तयारी झालेली आहे आणि आता आपण निघणार आहोत. तर वाजलेले आहेत 5:20. देवपूजा झालेली आहे आणि आता आपण लगेच स्टेशनकडे रवाना होऊ. रोज एवढ्या वेळामध्ये 14 किंवा 13 असतात, 18 आहे. पाऊस पडला ना? हो, मुंबईत का पडला? आपल्या इथे पडला बदलापुरात? हलकासा पडला. अच्छा, कधी रात्री? पहाटे पडला. पहाटे. मंडळी, आपण या गाडीने जात आहोत 1850 लोकमान्य टिळक विशाखापट्टणम एक्सप्रेस आणि 7:32ची वेळ होती आणि ट्रेन काहीशी उशिराने येते, 7:50 झाले. आणि आता ही ट्रेन आपल्या कल्याण रेल्वे स्थानकावरती आता येत आहे आणि यानेच आपण पुढे जाणार आहोत कलबुर्गीला आणि तिथून गाणगापूरसाठी. दर्शनला जायचं नि जायचं, आनंद पोटात माझ्या मायना मायना, आनंद पोटात माझ्या मावेना. तर मंडळी, आपला हा प्रवास सुरू झालेला आहे आणि कल्याणवरनं आपण ही सकाळी 7:30 वाजताची ट्रेन पकडली. ट्रेन आहे 1850 लोकमान्य टिळक विशाखापट्टणम एक्सप्रेस. कल्याणला थांबते, कल्याणनंतर पुणे, मध्ये लोणावळा, मग पुणे, सोलापूर आणि त्याच्यानंतर कलबुर्गी. तर आपण कलबुर्गीपर्यंतचा हा प्रवास करणार आहोत. ऑनलाईन वेळ दाखवते आहे ही कलबुर्गीची साधारण 15:53, म्हणजे 4 वाजता साधारण ही कलबुर्गीला पोचेल. आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला तिथून काही वाहन बघावं लागेल, रिक्षा किंवा इथं तसं जे काही वाहन असेल त्यांनी आपण मग पुढे जाणार आहोत. तर केतकी आहे सोबत. केतकी, काय म्हणते, कसं वाटतंय? मस्त, खूप मजा येते. मजा येते आणि मम्मी पण आहे. मम्मी, काय वाटतंय का? मजा येते, मस्त वाटतंय. आणि हा विघ्नेश वरती जाऊन झोपलाय. काय रे, काय वाटतंय? मजा येते. मग तू आणि वरती जाऊन कशाला लोळायला गेला? असंच. तर पप्पा झोपलेत खाली, तर त्यामुळे पप्पा दमले. सकाळी आम्ही 4 वाजता उठलो आणि बदलापूरवरनं 6:15ची ट्रेन पकडली आणि त्याच्यानंतर
आपला प्रवास सुरू झाला. तर मंडळी आता आपण सोलापूर क्रॉस केलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपण पोचणार आहोत कलबुर्गीला. ट्रेन आपली साधारण 30 ते 40 मिनटं उशिराने धावते. तर आपण त्याच्यानंतर मग आपण कलबुर्गीला उतरू आणि तिथून दुसरं वाहन करून आपण पुढे जाणार आहोत गाणगापूरला. तर पाहूया किती वेळ लागतो. ट्रेन उशिराने धावत असल्यामुळे थोडाफार आपला जो पुढचा बेत आहे म्हणजे जो कार्यक्रम आहे तिथे पोचायला आपल्याला उशीर होऊ शकतो. तर फायनली आपण पोचलेलो आहोत कलबुर्गी जंक्शन येथे आणि इथून आपण आता पुढे बघू काय वाहन भेटतं. आपण सगळ्या माहिती घेणारच आहोत, पहिल्यांदाच आहे त्यामुळे प्रत्यक्ष पुढे गेल्यानंतरच कळेल की आपण नक्की कसं जाणार आहोत ते, की म्हणजे आपल्याला इथल्या जर काही त्यांच्या राज्य शासनाच्या काही बसेस असतील किंवा आपल्याला प्रायव्हेट गाडीने जावं लागतं तेथेच ते आता पुढे बाहेर पडल्यानंतरच कळेल. आणि आता ही आपली ट्रेन आहे आणि आपण आता मुंबईवरनं आलो. बाहेरच ही पूर्ण पार्किंगची व्यवस्था वगैरे आहे आणि पुढे रिक्षा वगैरे आहे. तर आपण आता स्टेशनसमोरूनच ही ऑटो केली आहे डायरेक्ट गाणगापूरसाठी आणि हे दादा आपल्याला घेऊन जाणार आहे ते आपल्याला दत्त मंदिरापर्यंत. इधर का लोकल लैंग्वेज क्या है? हिंदी, कन्नड़ा, कर्नाटक कन्नड़ा. ओके. और हिंदी मराठी नहीं? मराठी नहीं चलता है, मराठी हिंदी और कन्नड़ा. मराठी समझता रहेगा ना कि नहीं इतना? नहीं, मराठी नहीं समझते था. नहीं, थोड़ा बहुत. कन्नड़ा नया का लैंग्वेज. अच्छा, कर्नाटक कन्नड़ा लैंग्वेज. कन्नडा लँग्वेज. कलबुर्गी स्थानकापासून गाणगापूरपर्यंतचा हा प्रवास असणार आहे आणि त्यांनी आपल्याला 800 रुपये सांगितले आहेत त्या शेअर ऑटोचे. एक सुंदर लोक आहे बघा, सूर्यास्त होतो आहे आणि अगदी कमानीवरती सूर्यनारायणाचं दर्शन होतं. श्री गुरुदेव दत्त. तर मंडळी हे इकडे एक प्रवेशद्वार आहे आणि इथून आतमध्ये जाताना जर आपलं प्रायव्हेट व्हेकल असेल तर आपल्याला 20 रुपये हा कर द्यावा लागतो. आपण हे साई दत्त हॉटेलमध्ये बुकिंग केलेलं आहे, ऑनलाईनच बुकिंग केलं आणि या दादांच्या रिक्षेने आपण आलो. भाई आपका नाम? मोहम्मद आरिफ. मोहम्मद आरिफ. तर यांनी आपल्याला गुलबर्गा स्टेशनपासून या साई दत्त हॉटेलपर्यंत आणलं आहे आणि छान वाटलं, त्याच्यावर भरपूर गप्पा देखील मारल्या. धन्यवाद भाई. आपण आपले जे रिक्षावाले होते त्यांचे देखील आभार मानले आहेत, कारण आयुष्य एक सुंदर प्रवास आहे आणि प्रवासामध्ये असणारा प्रत्येक आपला वाटसरू असेल, वाटाडे असेल, त्याचे आभार मानणं देखील तितकंच गरजेचं आहे. भले तो कोणत्याही जाती धर्माचा असो, कोणत्याही भाषेचा असो, आपण त्यांचा आभार मानणं हे आपलं कर्तव्य आहे. तर मंडळी आपण ज्या दर्शनासाठी इथपर्यंत आलो त्या श्री गुरुदेव दत्तांचं हे गाणगापूर क्षेत्र आणि ते बाजूला ती सगळी आपण जे देवाला श्रद्धाभावाने जे काही अर्पण करायचं आहे त्याची दुकानं आहेत. मंदिराच्या दर्शन 2 प्रकारच्या रांगा आहेत, मोफत दर्शनाची आणि दुसरी आहे विशेष काही, त्यासाठी आपल्याला 200 रुपये द्यावे लागतात. तिथून आपण आतमध्ये जाऊ शकतो. बाजूलाच मंदिर आहे. तर मंडळी
उद्या शाकंभरी पौर्णिमा आहे आणि आजपासूनच त्याची सुरुवात झाली. तर गर्दी आहे. मुख्य प्रवेशद्वारातनं आत आल्यानंतर पुन्हा आतमध्ये ही अशा प्रकारे रांग फिरवली जाते आणि नंतर मग आपण मंदिराच्या सभामंडपात आतमध्ये जाऊ शकतो. आता आरतीची वेळ झालेली आहे. 7:30 वाजता आरती असते. त्याची दर्शनासाठी सुरू असलेली लोकांची वर्दळ. काय करणार विघ्नेश घेऊन? कुठे गल्ल्यात ठेवणार? तर इथे आम्ही कवड्या घेतोय. कवड्या या शुभ असतात आणि आपण त्या देवघरात ठेवतो किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवतो. तर आपल्या पारंपरिक वस्तू म्हणजे त्याचा संदर्भ पुराणाशी किंवा देवी देवतांशी आहे. तर त्या आपण बघतोय आता. पुढे रस्ता राहत होतो मंदिराकडे. अन्नदानाचा जो महाप्रसाद आहे त्या महाप्रसादाची रांग लागलेली आहे आणि अनेक भाविक भक्त या महाप्रसादाचा आस्वाद घेतात, लाभ घेतात. अन्नदानाचा जो कार्यक्रम आहे जो आर्यवैश्य अन्न संतर्पण संस्था यांच्यातर्फे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी हा अन्नदान असतं. दुपारी 12 ते 2:30 वाजेपर्यंत. आता हे सायंकाळचा देखील महाप्रसाद आहे. तर मंडळी, आपण श्री दत्तगुरूंच्या गाणगापूर येथील या देवस्थानाचं दर्शन घेतलं. छान दर्शन झालं. शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळे उद्याच्या गर्दीला आजपासूनच सुरुवात झाली. पण त्याच्या पूर्वसंध्येला झालेलं म्हणजे साधारण आजही 6:58 नंतर पौर्णिमेला सुरुवात झालेली आणि त्याचवेळी श्री दत्तगुरूंचं छान दर्शन झालं. आतमध्ये मूळ मंदिरामध्ये चित्रीकरणासाठी परवानगी नाही आहे. काही ठिकाणी सूचना लिहिल्या आहेत आणि त्या सूचनांचं पालन केलं आणि आरतीच्या दरम्यान म्हणजे जी पालखी प्रदक्षिणा असते तर ती प्रदक्षिणा आज होती. पण भाविकांना आतल्या परिसरामध्ये आज प्रवेश नव्हता, कारण उद्याच्या पार्श्वभूमीवरती वाढणारी गर्दी आणि बरेचसे भाविक बाहेर ठाण मांडून बसलेले उद्याच्या दर्शनासाठी. त्या सगळ्या गोष्टींची बाब लक्षात घेता आज आतमध्ये आरतीच्या वेळेला थांबायला दिलं नव्हतं. त्यामुळे मंदिराच्या बाहेर बऱ्यापैकी गर्दी होती त्या पालखी प्रदक्षिणा आणि आरतीच्या वेळी. तर त्यावेळेस जे भारावून जाणारं तिथलं दर्शन होतं. काही भाविकांच्या अंगात संचारणं किंवा कोणाला कसली बाधा झाली असेल तर त्या बाधेतनं निवारण्यासाठी जी लोक आहेत ती त्या मंदिराच्या अक्षरशः प्रवेशद्वारावरती धाव घेतात आणि त्या दारावरती चढतात. ते दृश्य म्हणजे आतापर्यंत ऐकलेलं आणि कुठेतरी पाहिलेलं आज प्रत्यक्ष पाहता आलं. म्हणजे आपण कितीही नाही म्हटलं तरी काही वेळेला या गोष्टी असतात, यावरती आपल्याला तिथे गेल्यानंतर आणि प्रत्यक्ष पाहिल्यानंतर काहीसा विश्वास बसतो. आणि या सगळ्या गोष्टी आज याची डोळा आम्ही आज पाहिल्या.
खरंच खूप छान प्रसन्न वातावरण होतं. एका बाजूला पौर्णिमेचा चंद्र आणि समोर श्री दत्तगुरूंच्या मंदिराचा कळस, हे असं एक सुंदर वातावरण आपल्याला आज पाहता आलं. त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कल्याणपासून सुरुवात केलेला प्रवास, तो गाणगापूरपर्यंतचा प्रवास आपण इथे पाहिला. या प्रवासामध्ये एक किस्सा घडला, तो आवर्जून मला सांगावासा वाटतो की आपला जो कॅमेरा आहे त्याचं कव्हर रिक्षामध्ये राहिलेलं, आणि आपण रिक्षेचा प्रवास देखील आपण दाखवलाच आहे. आणि त्या रिक्षेच्या ड्रायव्हरला त्याच्या लक्षात आलं की आपल्या पॅसेंजरचं कव्हर राहिलं आहे. तर तो अर्ध्या रस्त्यात गेलेली ती व्यक्ती पुन्हा मागे फिरली आणि आपलं कव्हर आपल्याकडे त्यांनी पुन्हा आणून दिलं. म्हणजे कुठेतरी माणुसकी आजही शिल्लक आहे. तर याचा एक अनुभव होता. आणि आपण रिक्षेचा प्रवास संपून जेव्हा घरी आलो तेव्हा आपण सांगितलेलं की आपलं आयुष्यच एक प्रवास आहे, आणि प्रवासादरम्यान भेटणाऱ्या प्रत्येक वाटसरूचा आपण आभार मानलं पाहिजे. आपण ते आभार मानलेलं, आणि आपल्याला आज ही वस्तू आज पुन्हा मिळाली. त्यामुळे आपण आपलं जे काम आहे किंवा जे आपलं कार्य आहे ते सकारात्मकतेने आणि प्रामाणिकपणे करावं. देव बघत असतो आणि आपल्याला त्या गोष्टींचं फळ मिळतं. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर करा. आपण जर विगमी चॅनलची नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व नवनवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला येतील. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये, आणि तो व्हिडिओ नक्कीच असणार आहे अक्कलकोटच्या आपल्या प्रवासाचा. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत आपल्या परिवाराची आणि परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.